कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387760041 आणि 9272632793। सांगली पोलिसांचा मोठा धमाका। झरे जिल्हा बँक लॉकर चोरी प्रकरणाचा छडा। 3.25 कोटीच्या मुद्देमालासह 4 बेड्या। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर फोडून कोट्यवधीचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला। या धडक कारवाईत पोलिसांनी 3,25,00,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून उत्तर प्रदेश आणि सांगली जिल्ह्यातील 4 संशयितांना अटक केली आहे। काही दिवसापूर्वी झरे येथील जिल्हा बँकेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लॉकर फोडून मोठी चोरी झाली होती। या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला। पोलिसांनी या प्रकरणी राहुल शर्मा राहणार उत्तर प्रदेश, विश्वजित पाटील राहणार बांबवडे तालुका पलूस जिल्हा सांगली, संकेत जाधव राहणार बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली, इजाज आत्तार राहणार आमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली या 4 ताब्यात घेतलं असून आरोपींकडून चोरीला गेलेले सर्व दागिने ज्यांची बाजारपेठ किंमत साधारण 3,25,00,000 रुपये आहे पोलिसांनी जप्त केली आहे। या कारवाईमुळे बँक खातेदार आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। सांगली पोलिसांच्या या कामगिरीची दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली पोलिसांचे विशेष कौतुक केलं। सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली। एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पंकज पवार आणि त्यांच्या टीमसह सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले।